नमस्कार. श्री शिवपुराण भगवान शंकराचे कालभैरवाचे पूर्ण रूप आज आपण बघणार आहोत. एकदा देव सुमेरू पर्वतावर बसलेल्या ब्रह्माजींकडे गेले आणि त्यांनी त्यांना अविनाशी तत्त्व सांगण्याची विनंती केली. ब्रह्माजी भगवान शिवाच्या मोहाने मोहित होऊन ते तत्त्व माहीत नसतानाही असे म्हणू लागले, मी स्वयंजन्म अजन्मा एकमेव ईश्वर ब्रह्मदेवाचा नित्यभक्त परमानंदी आत्मा आहे, ज्याने हे जग निर्माण केले. मी प्रत्येक कृतीचा आणि निवृत्तीचा पाया आहे, सर्वसमावेशक आणि पूर्ण ब्रह्म आहे. ब्रह्माजींनी हे केले, पण ऋषी समूहामध्ये उपस्थित असलेल्या विष्णूजींनी त्यांना समजावले आणि सांगितले की माझ्या आदेशाने तू विश्वाचा निर्माता झाला आहेस. माझा अनादर करून तू तुझ्या वर्चस्वाबद्दल कसे बोलत आहेस? अशा प्रकारे ब्रह्मा आणि विष्णू यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या बाजूच्या समर्थनार्थ शास्त्रे उद्धृत करण्यास सुरुवात केली. शेवटी वेदांना विचारायचे ठरले. तेव्हा क्रमशः 4 वेदांनी आपापले मत या प्रकारे व्यक्त केले. ऋग्वेद, ज्यामध्ये सर्व तत्व सामावलेले आहेत आणि ज्यापासून सर्व गोष्टीची उत्पत्ती होते आणि ज्याला परमतत्व म्हणतात, ते रुद्राचे रूप आहे. यजुर्वेद, ज्याद्वारे आपल्याला वेद म्हणून प्रमाणित केले जाते आणि ज्यांची देवाच्या सर्व यज्ञ आणि योगाद्वारे पूजा केली जाते. सर्व गोष्टीचा द्रष्टा एकच शिव आहे. सामवेद, जो सर्व संसारी लोकांची दिशाभूल करतो, जो योगींचा शोध घेतो आणि ज्याच्याद्वारे सर्व जग प्रकाशित होते, तो त्र्यंबक शिवजी होय. अथर्ववेद, ज्याच्या भक्तीमुळे साक्षात्कार होतो आणि जो सर्व सुखदुःखांच्या पलीकडे शाश्वत ब्रह्म आहे, तो एकच शंकरजी आहे. वेदांच्या या विधानाचे भव्यतेचे वर्णन करून विष्णूने दिगंबर, पिवळ्या रंगाचा प्रेमनाथ, पिवळ्या रंगाचा धुळीने माखलेला, सर्व वस्त्रे परिधान करणारा, चालणारा, मौन बाळगणारा शिवाजी यांना मानण्यास नकार दिला. ब्रह्मा म्हणून ब्रह्मा आणि विष्णू यांच्यातील वाद ऐकून ओंकाराने शिवाला प्रकाश, शाश्वत आणि शाश्वत परब्रह्म असे वर्णन केले. परंतु तरीही शिवाच्या भ्रमाने मोहित झालेल्या ब्रह्मा विष्णूची बुद्धी बदलली नाही. त्यावेळी त्यांच्यामध्ये एवढा मोठा अंतहीन प्रकाश पडला की ब्रह्मदेवाचे 5वे डोके जळू लागले. दरम्यान निळा लाल शिव त्रिशूळ धारण करून तेथे प्रकट झाला. तेव्हा ब्रह्मदेवाने अज्ञानाने त्याला आपला पुत्र मानले आणि आपल्या आश्रयाला येण्यास सांगितले. ब्रह्मदेवाचे सर्व शब्द ऐकून भगवान शिव खूप क्रोधित झाले आणि त्यांनी लगेच भैरव प्रकट केले आणि ब्रह्मदेवावर राज्य करण्याचा आदेश दिला. आज्ञेचे पालन करून भैरवाने आपल्या डाव्या बोटाच्या टोकाने ब्रह्माजीचे 5वे डोके छाटले. शतरुद्रीचे पठण करताना घाबरलेल्या ब्रह्मदेवाने भगवान शिवाचा आश्रय घेतला आणि ब्रह्मा आणि विष्णू दोघांनीही सत्य मानले आणि ते दोघेही भगवान शिवाचा महिमा गाऊ लागले. हे पाहून भगवान शिव शांत झाले आणि त्यांनी दोघांनाही संरक्षण दिले. यानंतर भगवान शिवांनी त्यांचे नाव भैरव ठेवले, कारण तो काळ भयंकर होता आणि काळाला काळ आणि भैरवाची भीती वाटत होती, कारण तो भक्तांच्या पापांचा त्वरित नाश करतो आणि त्याला काशीपुरीचा अधिपती बनवले. तेव्हा तो म्हणाला, भैरव, ब्रह्मदेवाला विष्णू मानून ब्रह्मदेवाची कवटी धारण करून वाराणसीला जा आणि त्यांच्या आश्रयाने भिक्षा घे. तेथे त्या नगरीच्या प्रभावामुळे तुम्ही ब्रह्मदेवाच्या वधाच्या पापातून मुक्त व्हाल. भगवान शिवाच्या आज्ञेनुसार भैरवजी हातात कवटी घेऊन काशीकडे निघाले. तेव्हा ब्रह्महत्या त्यांच्या मागे गेला. त्याची स्तुती करताना भगवान विष्णूंनी त्यांच्याकडे वरदान मागितले की तो त्यांच्या भ्रमात पडू नये. जेव्हा विष्णूजींना ब्रह्महत्याच्या भैरवजीच्या मागे जाण्याचे कारण विचारायचे होते, तेव्हा ब्रह्महत्याने सांगितले की ती स्वतःला शुद्ध आणि मुक्त करण्यासाठी भैरवाचे अनुसरण करत आहे. भैरवजी काशीला पोहोचताच त्यांच्या हातातून चिमटा आणि कवटी बाहेर पडली आणि पृथ्वीवर पडली आणि तेव्हापासून त्या स्थानाचे नाव कपालमोचन तीर्थ पडले. या तीर्थक्षेत्री जाऊन विधिपूर्वक पिंडदान करून देवतांना व पितरांना अर्पण केल्याने मनुष्य ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त होतो.